पोलीस ठाण्यामध्ये महिला दिन साजरा केला गेला। पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश मच्छिंद्र यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण पोलीस ठाण्याचा कारभार महिला पोलिसांच्या हाती देण्यात आला। बीट मार्शल, ड्युटी ऑफिसर अशा सर्वच जबाबदाऱ्या महिला पोलिसांच्या हाती देण्यात आल्या। महिला कुठेही कमी नाहीत। महिला पोलिसांमुळे संपूर्ण मुंबईमध्ये सुरक्षित वातावरण अनुभवायला मिळतंय। त्यामुळे दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडू असा विश्वास महिला पोलिसांनी सुद्धा यावेळी व्यक्त केला। आज अंधेरी पोलीस ठाण्याचा संपूर्ण कारभार या इथल्या महिला अधिकारी आणि कर्मचारी पाहणार आहेत। या कार्यक्रमातून एकच संदेश समाजापर्यंत आम्हाला द्यायचा आहे की महिला या सक्षम आहेत, त्या दोन्ही आघाड्यांवर फार चांगल्या पद्धतीने काम करू शकतात आणि नेहमीच आपण महिलांची विविध रूप समाजामध्ये बघत असतो। त्यालाच अनुसरून हेही कर्तव्यपरायणतेचं एक रूप आहे जे आजच्या दिवसात आम्हाला समाजाला दाखवता येईल आणि त्याच्यातून एक चांगला संदेश देण्याचा आमचा हा प्रयत्न आहे। विरोधाला विरोध करू नका, रुग्णालय हातातून जाऊ देऊ नका असं भावनिक आवाहन आमदार मंदा म्हात्रे यांनी केलं। सर्व सदस्यांना मंदा म्हात्रे यांनी हे आवाहन केलं। बेलापूर भागातील एका भूखंडावर महापालिकेमार्फत सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या मुद्द्यावरून आमदार मंदा म्हात्रेंनी हे आवाहन केलेलं आहे। विरोधाला विरोध म्हणून करू नका। आता एक नाव तर आपलं गेलेलं आहे, हॉस्पिटल नाही गेलं तर बरं होऊन जाईल, ते सुद्धा कोणाच्या तरी आपल्या भांडणामुळे ताब्यात जाईल, याचं लक्ष द्या की आपल्या आपसच्या भांडणामुळे काय फरक पडू शकतो तो। आताच डोळे उघडा, नंतर डोळे उघडायला जाईल तर हातात तुमच्या काही नसेल। दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार अशी माहिती आमदार राजकुमार बडोले यांनी दिली आहे। गोंदियाच्या सौंदड ग्रामीण रुग्णालयामध्ये प्रकाराची त्यांनी दखल घेतली। वेळेत उपचार न मिळाल्यामुळे 2 बालकांचा मृत्यू झाला होता। मला वाटते अत्यंत दुर्दैवी घटना या ठिकाणी झाली आणि त्यामुळे अनेक लोक त्या ठिकाणी एकत्रित झालं। मी लागलीच या बाबतीमध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांना त्या बाबतीतली माहिती दिली। आरोग्यमंत्री महोदयांना पण आम्ही त्या ठिकाणी लगेच सांगितले आणि आरोग्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी बैठक पण ठेवलेली आहे। येणाऱ्या मंगळवारी म्हणजे 10 तारखेला या ठिकाणी बैठक आहे आणि निश्चितच